साईनाथ बालराव आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो। आज मी श्री क्षेत्र निराळे फत्तेपूर येथे बुवाजी बाबा देवस्थान येथे भेट देण्यासाठी आलेलो आहे। मी अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे इथं आणि हा जो भक्त परिवार आहे बाबा भक्त सांगळे बाबा इथे आपल्या समोर आहेत आणि हा जो भक्त परिवार आहे हा सुद्धा दर्शनासाठी आलेला आहे। तर आपण यांच्या काही भावना अगदी थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। आपलं नाव सर? मधुकर खापरे। मधुकर खापरे, मुक्काम शेवडी, पोस्ट गाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। वा वा, म्हणजे निफाड तालुक्यातून आपण दर्शनाला आलो। वा वा, म्हणजे निफाड तालुका म्हणजे साधारणतः इथून 80-90-100 किलोमीटरचा नाही नाही 60-70 किलोमीटर। मग आपण एवढ्या लांबून इथं दर्शनाला येतो? हो, नेहमी येतात। तर आपल्याला या देवस्थानाविषयी आपल्या काय भावना आहेत? 1-2 मिनिटात आपला एकदम जागृत देवस्थान आहे। इथं जो भक्त खऱ्या अर्थाने म्हणजे मनापासून मागेल ना देवाकडे ते त्याला मिळणार म्हणजे मिळणार। पण ते मनापासून भक्ती पाहिजे। बरोबर, भक्ती मनापासून पाहिजे, सगळ्यात महत्वाचा आणि मुद्दा। आमचे मार्गदर्शक सांगळे भाऊ ते त्यांना सगळ्यांना सांगतात तुम्ही देवाकडे मागा। बरोबर, काय मागायचं तुम्ही देवाकडे मागा, मी तुमच्या पाठीशी आहे। बरोबर, सगळ्यांना मार्गदर्शन करणे, व्यवस्थित सर्वांना माहिती देणे, त्यांचं काम ते करतात। दर गुरुवार रविवार अगदी म्हणजे उपाची तापाची बरोबर, सकाळी 5 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ते बसलेले असतात इथं। बरोबर, म्हणजे आलेल्या प्रत्येक मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, गोवा असे इकडून लोक येतात। बरोबर, म्हणजे आलेल्या प्रत्येक भक्ताचं संकटाचं निवारण करणं किंवा त्याला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी 100% केलं जातं। मंगळवारी आता यात्रा आहे, मोठी यात्रा आहे। मागच्या यात्रेला माननीय खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते। यावेळेस तसं आदित्य ठाकरेंच्या मागे गडबड असल्यामुळं आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरेंना सुद्धा यायची फार इच्छा आहे इथे। पण ते काही कारणास्तव आता या राजकारणाचा चालू आहे, तुम्हाला माहिती, त्यामुळे त्यांना तो वेळ मिळू शकत नाही। बरोबर, त्यांची सुद्धा इच्छा आहे। त्यांनी स्वतः भाऊला सांगितलं होतं का भाऊ आम्हाला तुमच्या दर्शनाला यायचे, बुवाजी बाबांच्या दर्शनाला आम्हाला यायचं। बघा मित्रांनो, अतिशय समोर बोर्ड सुद्धा लागलेला आहे, बुवाजी बाबा यात्रोत्सव निराळे फत्तेपूर। आणि उद्या आणि परवा इथे कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील एक सेलिब्रिटी वारकरी संप्रदायात ज्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे असे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं सुद्धा इथे कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं। मागच्या वर्षी पण होतं सालाबादप्रमाणे याही वर्षी। आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणे, आपण एकदा अवश्य या तीर्थक्षेत्राला सगळ्यांनी भेट द्या, निसर्गरम्य वातावरण बघा, बाबाजींची भेट घ्या, देवस्थानविषयी जाणून घ्या। आणि देवस्थानला नक्कीच त्यांनी जसं सांगितलं की प्रत्येकजण जेवढा हाल अपेक्षा कष्ट किंवा जीवनात येणाऱ्या अडचणी त्या दूर करण्यासाठी देवाला येऊन साकडं घालतो किंवा देवाची भेट घेतो, एक देवाचे आशीर्वाद घेऊन त्याच्या आयुष्यात निश्चितपणे चांगला बदल तो करून घेतो, तसं आपणही नक्की या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट द्या। आणि जमल्यास उद्या जी 2 दिवसाची इथे यात्रा आहे, कदाचित त्याच यात्रेला आपण सगळ्यांनी यावं, वेळ असेल तर नक्कीच यावं, निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचाही आनंद घ्यावा। आणि इथे जो होणारा महाप्रसाद आहे देवाच्या याने कृपेने, त्या महाप्रसादाचाही आनंद घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। आणि आपल्याला सगळा परिसर मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, देवस्थानचं दर्शनसुद्धा घडून देण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला, अगदी सिन्नरपासून जवळ आहे, इकडे बाजूला कोळपेवाडी, सिन्नर, संगमनेर, शिर्डी या सगळ्या परिसरात अगदी जवळचं ठिकाण आहे। त्यामुळे आपण शिर्डीला जरी कधी आलात भविष्यात, बाहेरच्या देशातील असाल किंवा महाराष्ट्राबाहेरील असाल तर शिर्डीला दर्शनाला आल्यानंतर सुद्धा आपण इथे येऊ शकता आणि बुवाजी बाबांचं दर्शन घेऊ शकता। तरी बघा मित्रपरिवारांनो, आपल्याला जसा वेळ मिळेल तसं शक्य असेल तसं येण्याचा प्रयत्न करा आणि निश्चितपणे इथे दादांचे आशीर्वाद घेऊन जाण्याचा प्रयत्न करा अशी सगळ्यांना विनंती करतो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये थांबतो। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा। रामकृष्ण राम। समोर ही जी कमान दिसते ही अतिशय आकर्षक कमान मंदिराच्या गेटची। मंदिरात आल्यानंतर अतिशय पवित्र वातावरणात आपल्याला इथे दर्शन होतंय। आपण आता मंदिर परिसरात जाऊन इथे दर्शन घेणार आहोत। यात्रेची तयारी करण्याचं काम सध्या चालू आहे। ही जी छोटीशी मुलं आहेत ही पाणी मारून स्वच्छता करताना दिसत आहे आपली। ही जी आकर्षक कमान, आपण बाहेरूनही त्या कमानीचं दर्शन घेणार आहोत। इथे महादेव मंदिर परिसरात आल्यानंतर इथे महादेवाचं दर्शन आपल्याला होतं। ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृताम्। ओम
ओम नमः शिवाय. हर हर महादेव. 11/11/1996 ह्या मंदिराची स्थापना करून इथे महादेवाचं दर्शन आपल्याला आपण घडवतोय. ओम नमः शिवाय. 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 सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को हरि वो से याद है। सजा दो घर को गुलशन सा, मेरे जय हो कार आए, मेरे सरकार आए, मेरे सरकार आए। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगी कुटिया भी दुल्हन सी। मित्रांनो, इथे समोर मंदिरात शिवभक्त अहिल्याजी बाबा पुणेकर यांचा फोटो आहे, खंडोजी बाबा मंडलिक यांचा फोटो आहे आणि महंत शिवभक्त बुवाजी बाबा पुणेकर यांचा फोटो आहे. आपण आत्ता बुवाजी बाबांच्या मंदिरात आलेलो असून इथे आपण बुवाजी बाबांचं दर्शन घेणार आहोत. तिथे घटस्थापना केलेली दिसते. वरती अतिशय सुंदर आकर्षक रोषणाई, विद्युत रोषणाई केलेलं, तिथे वरती सुंदर आकर्षक विद्युत रोषणाई केलेलं झुंबर आपल्याला पाहायला मिळतंय आणि खाली देवाचं दर्शन होत आहे. तरी या 2 दिवसाच्या कार्यक्रमाला आपल्याला वेळ असेल तर नक्कीच आपण आपली उपस्थिती दाखवावी आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा, बिछा दो अपनी पलकों को, बिछा दो अपनी पलकों को। मेरे गुरुदेव आए हैं, मेरे गुरुदेव आए हैं, मेरे गुरुदेव आए हैं। जय हो हरि बोल। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, अवध मेरा आए हैं, मेरे गुरुदेव आए हैं, मेरे गुरुदेव आए हैं, मेरे गुरुदेव आए हैं, मेरे गुरुदेव हे बघा, आपण ज्या देवस्थानावरून आताच भेट देऊन आलो होतो तिथे जो विषय झाला की कावडीवाले आता या देवस्थानाला भेट देण्यासाठी येत आहेत आणि इथे समोर येत असताना रोडमध्ये आम्हाला हे कावडीवाले भेटलेले
आपण बघू शकता पाठीमागून कावड्या येताना दिसत आहेत आणि अतिशय दूरवरनं हे भाविक भक्त इथे यात्रेसाठी 2 दिवसाच्या उपस्थित असतात. आता आपण जे दादा येत आहेत त्यांच्याशी भेट घेऊन त्यांना काही विचारणार आहोत. नमस्कार दादा, आपलं नाव कळेल आम्हाला? माझं नाव गोकुळ कचरू शिंदे. गोकुळ कचरू गाजरवाडी. गोकुळ कचरू शिंदे. तुम्ही एवढ्या लांबून इथं कावडी घेऊन आला? आम्ही खेडले झुंग्यावरून येतो. अच्छा, पहिल्या झोंग्यावरून. आणि हे जे पाणी आणलंय कावडीत आपण, हे पाणी कुठल्या याचं आहे? गंगेचं. कोणत्या गंगेचं? गोदावरी. गोदावरीचं. बघा मित्रांनो, गोदावरी गंगेचं पाणी इथल्या पवित्र तीर्थक्षेत्रावरती हे घेऊन येतात आणि बुवाजी बाबा देवस्थानचा अभिषेक करतात. अतिशय चांगली गोष्ट आहे की भाविक भक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने या यात्रेसाठी लांबून लांबून येतात. असं पवित्र देवस्थान आहे. आपण बघू शकता अतिशय अजूनही पाठीमागून काही कावड्या येतात, काही भाविक भक्त थोडासा आराम करतायत इथं. आणि हे जे समोर दिसतात हाही भक्त परिवार इथे. सर तुम्ही कुठून आणले? आम्ही उगाव निफाड तालुका. उगाव. हे बघा मित्रांनो, म्हणजे निफाड तालुक्यातलं जास्त प्रमाणावरती भाविक भक्त दिसते आपल्याला सध्या या ठिकाणी. निफाड, चांदवड, दिंडोरी तालुका. म्हणजे निफाड, चांदवड, दिंडोरी या संपूर्ण तीन तालुक्यांमधून इथं येतात. म्हणजे तिथं बाबांनी जे सांगितलं, बाबांच्या बाजूला जे शिवडीचे आपल्या समोर प्रेक्षक होते आपले, त्यांनी सांगितलं की निफाड, चांदोरी, शिवडी, उगाव या परिसरातनं, गाजरवाडी असेल, या सगळ्या परिसरातनं भाविक भक्त इथे या देवस्थानाला भेट देतात. आणि आणखीनही येताना आपल्याला समोर दिसतंय. तरी बघा मित्रांनो, 2 दिवस हा अतिशय चांगला सोहळा आहे. समाज प्रबोधन करणे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचंही कीर्तन आहे. तरी आपल्या सगळ्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच या पवित्र देवस्थानाला उपस्थिती दाखवावी, दर्शन घ्यावं आणि कीर्तनाचा आनंद घ्यावा अशी विनंती करतो आपल्याला आणि थांबतो. नमस्कार. चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.